तर रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपण काल गावाकडून पंढरपूरमध्ये आलो आणि पंढरपूरमध्ये आल्यानंतर मग काय लगेच आपण आपला नित्यनेम सुरू केला. सकाळी व्यायाम करण्याकरिता थोडं बाहेर गेलो आणि तिथून आल्यानंतर फ्रेश आंघोळ झाली, सगळं रेडी झालो आणि आपल्या आईचा आपल्याला कॉल आला होता. आई आपली पंढरपूरमध्ये आली, मुलांचा पाठ घेतला आणि आपण लगेच पंढरपूरमध्ये देवाच्या मंदिराकडे जायचं होतं. आम्ही दोघं पण रेडी झालो आणि मग काय गाडी सुरू केली आणि ताईटमध्ये पंढरपूरमध्ये गेलो. आणि तिकडे मध्येच जात असताना ही गाढवं दिसली. अरे ही गाढवं म्हणजे यांची तर खूपच किंमत आहे. तुम्हाला काय माहीत, तुम्ही एकदा पंढरपूरमध्ये या. हे आमच्या आईचे आजोबा आहेत बरं. आणि आम्ही परत नामदेव महाराजांच्या पायरीकडे चाललो, कारण की आपले आईन ते तिकडेच थांबलेत. त्यांना आपल्यासोबत फोटो तर काढायचे होते. आदिशक्ती मुक्ताई महाराजांच्या मठाकडून नामदेव पायरीकडे जात असताना हा सहकार गणपती आहे. याचं तुम्ही पंढरपूरमध्ये आल्यानंतर नक्कीच दर्शन घ्या बरं का. आम्ही तिथून सुद्धा पुढं गेलो आणि पुढं गेल्यानंतर मग काय आम्ही नामदेव महाराजांच्या पायरीच्या जवळजवळच आलो. आणि जवळजवळ आल्यानंतर अचानकपणे मला माझी आजी आणि माझी बहीण दिसली. आणि ते बघितल्या ते पण खूप खुश झाले. ते म्हणले आजी दादा आला. आजी पण खुश झाली. आणि नंतर मग काय आई आणि भाऊसुद्धा दोघं पण दिसले. अरे ते पण मला पाहून खूप खुश झाले. हो, आणि नंतर ही माझी छोटी बहीण आहे बरं का. हो, आणि जाताना सुद्धा ती मला 2 बोटं दाखवत होती. बघा की सगळेच आतमधनं खूप खुश होते, कारण की ते मला भेटले होते. नंतर आम्ही हे पत्र्याचं काम केलं. आमच्या इथून चंद्रभागा पण दिसते बरं. आणि नंतर ही गाडी पण बघा ना किती फास्ट चालली होती. आमच्या भालकेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी ते पण खेळत होते. आणि तेच नाही, फक्त त्यांचे गुरुजी पण त्यांच्यासोबत खेळत होते. अरे हे तर फक्त मोबाईलच बघते, किती वेळ झालं. आमचा ब्लॉग पाहून तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या इंस्टा ID ला फॉलो करा, यूट्यूबला चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.